नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मी आजपासून व्हिडिओज बनवायला सुरुवात करणार आहे। इतके दिवस मी शॉर्ट्स व्हिडिओज टाकत होते चॅनलवर। जवळजवळ 350 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलला कनेक्ट आहेत आणि आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आजपासून मी व्हिडिओज बनवायला सुरुवात करत आहे। सुरुवातीचा म्हणजे मी सुरुवातीला एक व्हिडिओ टाकला आहे, जो मी आता जे बोलते त्याच्या आधी एक व्हिडिओ मी थोडासा शूट केलेला आहे। फोटोज आहेत आमचे काही 2016 ते आता टिल 2026 पर्यंतचा प्रवास मी तुमच्यासोबत मांडणार आहे। तर चॅनलला बघत असेल तर चॅनलवर कंटिन्यू राहा आणि असेच रोज व्हिडिओज आमचे बघत राहा। चॅनलला सपोर्ट करा। माझे पहिल्याच सुरुवात पहिले करते मी। आमचं 2016 लग्न झालं। येत्या 2026च्या डिसेंबरमध्ये आमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत। हा 10 वर्षाचा प्रवास हा काही सोपा नव्हता। भाड्याच्या घरात राहिलो, स्वतःच्या घराचं डेव्हलपमेंट आणि स्वतःचं घर जे आहे ते थोडंफार आता डेव्हलपमेंट करायच्या तयारीला। इथपर्यंतचा प्रवास मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, मांडणार आहे। तर चॅनलला कंटिन्यू बघत राहा, व्हिडिओजना सपोर्ट करा, चॅनललासुद्धा सपोर्ट करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आज अक्षय तृतीया आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देते। 2016 साली लग्न झालं। नुकतेच मी जॉबला लागले होते, मिस्टर देखील जॉब्सला होते। आमचं थोडं फायनान्शियल कंडिशन एवढी म्हणावी तितकी चांगली नव्हती, पण त्या अवस्थेतूनही व्यवस्थित संसार करत आज संसाराला 10 वर्ष। तेव्हा लव्ह मॅरेज असल्याकारणाने माहेरचा सपोर्ट काहीच नव्हता आणि सासरकडनं फुल सपोर्ट होता। सासरच्यांनी लग्न वगैरे लावून दिलं। आई भाऊ दोघंही आले होते लग्नाला। पण ही जी स्टोरी आहे, घरी कसं माहीत झालं, काय माहीत झालं, हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या माझ्या पहिल्या व्हिडिओजला कसा सपोर्ट येतो त्याच्यावरनं मी ही स्टोरी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याच्यानंतर लग्न झालं। त्याच्यात 1.5 वर्षानंतर मला चैतन्य झाला। चैतन्य झाल्यानंतर आता 6-7 वर्षानंतर शार्वी झाली। अशी आमची चौघांची स्मॉल फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये आम्ही 4 जण राहतो। सासू सासरे आहेत, नणंद वगैरे आहेत, ते गावातच बाजूला राहतात। आमची तशी फॅमिली खूप मोठी आहे, पण आमच्या मेन फॅमिलीमध्ये आम्ही 4 मेंबर आहोत। तर हजबंड सध्या रिक्षा चालक आहेत, आमची शेतीसुद्धा आहे आणि प्लस मी बचत गटाचं ऑडिट वगैरे करत होते। हा माझा मुलगा चैतन्य, सगळेच तुम्ही ओळखत असाल। 1-2 शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये त्याची तुम्हाला ओळख झालीच असेल। तर स्ट्रगल खूप झालं आहे आयुष्यात आणि अजूनही यापुढे स्ट्रगल करायचं आहे आणि स्ट्रगलपासून सक्सेस। आत्ता सध्या मी जॉबलेस आहे। यूट्यूबमधनं थोडंफार इन्कम यावं अशी माझी देखील इच्छा आहे आणि त्याच्याच दिशेने हा छोटासा माझा प्रयत्न आहे। तर माझी मुलगी लहान आहे, त्याच्यामुळे मला जॉबला बाहेर जाता येत नाही, कारण का मेन आपल्या पुढे काय प्रॉब्लेम असतो की मुलांना सांभाळणं कसं, आणि मुलगी म्हटल्यावर थोडं बाहेर ठेवायला प्रॉब्लेम येतो। तसं चैतन्याला मी बेबी सिटिंगला ठेवत होते। चैतन्य जवळजवळ 1-1.5 वर्ष बेबी सिटिंगमध्ये राहिला होता, त्याच्यामुळे मला चैतन्याचं काही टेन्शन नव्हतं। पण